लोकांनी नको त्यांना पैसे देऊन बसले. बरोबर. काही लोकांना सांगितलं की काय द्यायची गरज नाही, तर दुसऱ्यामुळे तुम्ही रखडला. बरोबर. मान्य आहे का नाही मान्य? मान्य आहे, मान्य आहे. आता तुमचे सगळे पैसे मी भरलेले आहेत. फक्त डिपॉझिटचे पैसे जे तुमच्या नावावर राहणार आहे, हां. आले का लक्षात? ते फक्त तुम्ही ऑफिशियल चेकने भरले, बरोबर आहे? हो. बाकी कोणाकडून 1 रुपया घेतलेला नाही. नाही नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं एक काम करायचं, करणार का? तिथे बाकीचे उरलेले सगळे लोक आहेत, हां. त्या सगळ्यांना सांगा की तुम्ही पंकजला कॉन्टॅक्ट करा. पंकज त्या सगळ्यांना पण मीटर घेऊन देईल. नाहीतर काय होईल की परत मग हे दुसरे पैसे खाणार 10-20 हजार आणि तुमच्या लाईनमध्ये ठोकत बसणार. हो. पुन्हा माझ्याकडे येणार की साहेब पाणी येत नाही. बरोबर. मान्य आहे का नाही मान्य आहे? मान्य आहे बाई. तर त्याच्यामुळे मला सांगा, एक एक जण तिथल्या आजूबाजूच्या 50 घरामध्ये कोण कोण जाईल? कमीत कमी बाजूची 50 घरं करेल असा हात वर करा बरं. का बाकीचे काय नाराज आहेत का माझ्या? 50 घरांमध्ये बाजूच्या 3च गोष्टी विचारायच्या. मीटरसाठी त्याला पैसेच द्यायचे नाहीत ना, पैसे मी देतोय. बरोबर. पण पुढच्या रविवार नंतर माझ्या दारात कुणी आलं तर मीटर पण त्यांनी विकत आणायचा, पैसे पण त्यांनी स्वतःचे भरायचे. BMC मध्ये स्वतःला मीटर घ्यायला BMC वाले 20-25 हजार जे काय घेतील ते पण त्यांनी स्वतः भरायचे. मी एकही रुपया पुढच्या रविवार नंतर भरणार नाही. मी 6 महिने वाट पाहिली, किती दिवस वाट बघू? बरोबर बरोबर बाई. बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हाच तुम्हाला निरोप द्यायचा. देणार सगळेजण? दुसरा, जे काशीला गेले नाहीत, जे गेलेत त्यांना डबल नाही उतरवतात खाली ट्रेनमध्ये. जे गेले नाहीत असे आजूबाजूच्या 50 घरामध्ये विचारणार आणि त्यांची नावं पंकजकडे द्या. काशीची, ज्यांना नागपूर दीक्षाभूमीला जायचं आहे, बौद्ध धर्मीय आहे, त्यांनी पण त्यांची नावं द्या. आणि जे मुस्लिम आहेत, ज्यांना अजमेरला जायचं आहे, ते पण नाव पंकजकडे देऊ शकतात. आपण 24 ऑगस्टला आपण काशीला जाणार आहे. तुमच्यापैकी रामजीनगरमध्ये ज्याचा हात तुटला, पाय तुटला, असे आजूबाजूला कोण आहे? नाही नाही, ज्याला हात बसून पाहिजे, ज्याला पाय बसून पाहिजे, असं कोणी आहे? कोणाला पाहिजे? हा, तुमच्या मुलाला. ठीक आहे, तुमच्या मुलाचं नाव पंकजकडे द्या. पंकजकडे नाव द्या. त्याला मी स्वतःच्या पैशाने त्याला हातपाय बसवले. चांगलं काम आहे ना? तर तुम्ही आजूबाजूची 50 घरं शोधाल. बरं, रामजीनगरमध्ये ज्याला पॅरालिसिस झालाय, हाताला हात गेलाय, पाय गेलाय, असे किती लोक आहेत? खरखटे काय नाम आहे उसका? अरे वय कोकरे. कोकरे एक जण नाव द्या. कंबलवाले बाबांना आपण बोलवतोय, मागे आले होते ना, त्यांना बोलवतोय. पण त्यावेळेस गर्दी फार होते म्हणून फक्त आपण आपल्या एरियातलीच लोक बोलवणार. तर ती नावं दिली तर कधी येणार आहेत मी तुम्हाला सांगतो, त्यांना त्याचा फायदा होईल. खूप तरुण मुलं सध्या हार्ट अटॅकमुळे मरतात. खरं आहे का खोटं आहे? तर माझं असं डोक्यात आहे की रामजीनगरच्या घराघरामध्ये जायचं, प्रत्येकाचं ब्लड प्रेशर चेक करायचं, डायबिटीस, ECG, हार्टमध्ये कुठे ब्लॉकेज आहेत का, त्याचं रक्त चेक करायचं. असं करावं का करू नये? जर म्हणणं आहे करावं. खर्च सगळा माझा, पण तुम्ही सगळ्यांनी घराघरात जाऊन लोक गोळा करायचे. करणार का मला येडं बनवणार? बनवणार असाल तर सांगा, रामजीनगर कट करून टाकतो, दुसऱ्या एरियात करतो. तर आपण पुढच्या रविवारपासून हे करणार आहे. मग त्याच्यामध्ये जर आढळलं की एखाद्याची आई, तिची 3 लाख रुपयाची बायपास सर्जरी करायची आहे, तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, मी माझ्या पैशाने तिची मोफत तिचं ऑपरेशन करून देईन. कुणाला? मेरा भी किया आप आइटम रामजीनगर से आप 5 लाख खर्चा हुआ था. हाँ, तो 2 मिनिट. दुसरं कोणाचं हिप बॉल, दुसरं कुठलं ऑपरेशन आहे, दुसरा काहीतरी प्रॉब्लेम निघाला ब्लड रिपोर्टमध्ये, तर ते आपण सगळं करू. ECG बाहेर करायला गेलात तर तुम्हाला 3000 रुपये घेतील. ब्लड चेक करायला गेलात
तर 52 प्रकारचं ब्लड आहे, त्याचे 4 ते 5 हजार रुपये घेतील. डॉक्टर पण 100-200 रुपये घेतल्याशिवाय BP चेक करत नाही. बरोबर आहे ना? बरोबर. तर हे सगळं तुमच्या दारात येऊन करणार आहे. तर तुम्हाला पंकज सांगेल, यांचे सगळ्यांचे नंबर आहेत. पंकज तुम्हाला सांगेल, फक्त तुम्ही आजूबाजूचे सगळे लोक गोळा करा. पुढच्या रविवारपासून करायचं आहे. आता तुम्हाला मीटर दिलाय. आता पंकज पुढच्या रविवारी यांचे पेढे खायचे. आता मीटर देऊन परत तू 15 दिवस लावशील असं चालणार बरोबर. नाही. कसे करून उद्या परवा जाऊन त्यांचे कनेक्शन आले पाहिजेत आणि ज्यांचे नाहीत त्यांना सगळ्यांना पंकजकडे पाठवा, त्यांचं आपण करून घेऊ. पण पुढच्या रविवार नंतर आले तर असं समजायचं ते नशीबवान आहे. बरोबर. त्यांनी ठरवलंय खुद के पैसे से ही लेंगे. भाई जिसका मैसेज वगैरह आ गया है उनका हाँ हे बघा, काय लाईन फिरवली काय नाही फिरवली याच्यामध्ये जाऊच नका. तुम्ही एंड रिझल्ट बघा. मीटर लावलं, पाणी येतंय की नाही बघा. जिथे येणार नाही तिथे मी पण उभा आहे. BMC वाल्यांचं काय करायचं, कसं भजं घालायचं मला माहिती आहे. माझ्यावर सोडा तुम्ही. चाल.